शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2026 साठी पहाटेच आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रावर सकाळी लवकर उपस्थित राहून त्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली। यावेळी सर्व पात्र मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले। सचिन आहेरचा संशयच नाही याला काय होतं मला बिलकुलच नाही ना थोडा आतो ना मित्र नाही काय नवीनच मतदार तिकडे नाही आहे 176 घ्या। हो सेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं अशा बोलण्याला कोणताही अर्थ नाही। ही निवडणूक जी आहे ही सहकार क्षेत्राची निवडणूक आहे। सहकार क्षेत्रात पक्ष कोणताही असू नये ही भूमिका महाराष्ट्राची परंपरा राहिली। कोणतीही निवडणूक असो सहकार क्षेत्रातल्या पक्षाचं पॅनल कधीच नसतं। कोणती निवडणूक असो पण राज्याची MSC बँकेपासून तर खालच्या DCC बँकेपर्यंत आणि त्याच्यामुळं जिल्ह्यातले शेतकरी जिल्ह्याची बँक मोठा हा व्यापक दृष्टिकोन जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचा असला पाहिजे आणि या भूमिकेतून आम्ही तो ठेवलेला आहे। पण भाजपच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचा अनुभव कसा होता? एरवी त्यांना शिवाय शाप देतात विरोधक आहेत, आता खांद्याला खांदा लावून प्रचार केला। खांद्याला खांदा लावून मी तर कुठे नाही, मी तर माझा स्वतंत्र प्रचार करतो। परंतु निश्चित मतदाराकडे जाताना मतदार थोडी भाजपचे का शिवसेनेचे का कोणाचे मतदार हा मतदार आहे, सरकारी कर्मचारी याच्यामध्ये अर्धे मतदार विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे लोक आहेत, ते काही पक्षाची थोडी आहेत। त्याच्यामुळं प्रचार करत असताना मला असं वाटतं अतिशय लिमिटेड मतदार याच्यात 1200 10,000 1023 काय मतदार आहेत। त्याच्यामुळे प्रचार तर आम्ही सगळे मिळून केलेला आहे, हे सत्य आहे। विधान परिषदेची निवडणूक हारणार म्हणजे जवळपास तुमचं गणित नव्हतं तरी तुम्ही निवडणूक लढली आणि आता इथे तुम्ही उभा आहात म्हणून भाजपसोबत होती कसं अशी नेमकं काय विधान परिषदेला तुमचं गणित बसत नसतं तरी तुम्ही निवडणूक लढली, तिथे तुम्ही निवडणूक जिंकू शकत होता तरी महायुतीच्या म्हणजे महाविकास आघाडीतून जिंकू शकत होता असं त्याचं म्हणणं आहे। तरी तुम्ही महायुतीत का आले असा? इथं पक्षाचा विषयच नाही। इथं उगाच तुम्हीच लोकांनी सांगितलं कोण आहे महाविकास आघाडी, कोणत्या पक्षाचा उमेदवार सांगा बरं समोर तरी। एक ते डॉक्टर कल्याण काळे म्हणजे काय महाविकास आघाडी अशातला थोडी भाग आहे। तेही एका तालुक्यातून शेतकी मतदारसंघातून उभे, जिल्ह्यातून थोडी उभे आहेत। जिल्ह्याची निवडणूक आहे, जिल्ह्याची निवडणूक असताना सगळ्या ठिकाणी सगळ्या पक्षाची ताकद नसते, हे पण तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगायचं तर सगळे जेवढे आमच्या इथे 9 तालुके 9 तालुक्यात काही एका पक्षाची ताकद नाही। एखाद्या ठिकाणी भाजपची, एका ठिकाणी शिवसेनेची, एका ठिकाणी राष्ट्रवादीची आहे आणि म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन लढावं लागतं, ते आम्ही लढलेलो आहे।
सकाळी 8 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचं मतदान सुरू झालेलं आहे आणि जरी पाऊस असला तरी उत्साहात सर्व मतदार येऊन मतदान करतायत आणि मला नक्कीच खात्री आहे की आमचं शेतकरी विकास पॅनल जे आहे त्याला आज या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आणि त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याकरता आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना शेतकरी बंधू निवडून देतील आणि जसं ऑलरेडी आमचे या पॅनलचे 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि बाकीच्या सगळीकडे निवडणुकीमध्ये आज ग्रामीण भागामध्ये पण सर्व तालुक्यांमध्ये सकाळी 8 वाजेपासून मतदान सुरू झालंय आणि उत्साहात शेतकरी विकास पॅनलला सर्व शेतकरी सर्व मतदार बंधू आमचे मतदान करतात. सगळ्याच गटामध्ये चुरस आहे असं सांगितलं जाते. काय म्हणजे जसं तुम्ही 8 बिनविरोध आलेले आहेत यामध्ये किती मिळेल यश असं तुम्हाला वाटतं? 100% आमच्या सगळ्या सीट निवडून येतील. शेतकरी विकास पॅनलचं 100%चं बहुमत असेल. ठीक आहे, थँक्यू.